मराठी सिरियल्स आणि सिनेमांमध्ये खूप बघितलं तुम्हाला आणि तुमची इमेज वेगळी आहे. म्हणजे इट्स लाईक चॉकलेट हिरो टाईप्स इमेज आहे. पण सिम्बामधली जी इमेज होती त्याच्यात तुमचा हा जो गोरा मोखडा आहे तो पूर्ण टँड आणि राऊडी, तर त्याच्यासाठी काय मेहनत घेतली गेली होती? नाही, ॲक्च्युली कसं होतं माहिती आहे का की अनेक लोकांना प्रश्न पडला होता की अरे तू बरेच अभिनेते हे पॉझिटिव्हमधनं निगेटिव्हकडे जायला खूप घाबरतात. दे आर नॉट रेडी टू डू इट बिकॉज त्यांना असं वाटतं की कुठेतरी आपण प्रेक्षकांशी डिस्कनेक्ट होऊ, प्रेक्षकांना ते आवडेल का नाही. पण मी जरा क्रॅक टाईप माणूस आहे, त्यामुळे मला ऑफबीट गोष्टी करायला भयंकर आवडतात, रिस्क घ्यायला मला लाईफमध्ये भयंकर आवडते. त्यामुळे मी ती भूमिका घेतली आणि त्यामागचा मला रोहित सरांचा थॉट भयंकर आवडला होता की बरेच वेळेला आपण जर जुने हिंदी सिनेमे पाहिले किंवा कुठलेही हिंदी सिनेमे पाहिले की व्हिलन म्हणल्यावर एक अत्यंत भीती वाटणारी एक इमेज आपल्यासमोर दरवेळेला उभी केली जाते. पण त्यांचा थॉट हा होता की कदाचित माणसामध्ये राम रावण माणसामध्ये असतो, त्यातला कुठला पुढे आणायचा त्याचा चॉईस असतो. त्यामुळे तुमच्या शेजारी जर एखादा गोरागोमटा चांगला दिसणारा माणूस असेल तर तोही कदाचित आतून विलन असू शकतो. त्यामुळे ब्लाइंडली कुठल्याही व्यक्तीवर त्याच्या रूपावरनं विश्वास ठेवणं हे चुकीचं आहे. हे लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी या पद्धतीने कास्टिंग केलं होतं आणि तो थॉट मला भयंकर आवडला. कारण अनेक वेळेला असं होतं की भले भले पळून जातात आणि जो कामाला उभा राहतो ना त्याची आपल्याला ॲक्च्युली भीती वाटत असते. आपण त्याच्यापासून लांब पळायचा प्रयत्न करत असतो, पण तो माणूस तुमच्या संरक्षणासाठी उभा राहतो. सो ही थॉट प्रोसेस मला सगळ्यांची भयंकर आवडली होती आणि मला या पद्धतीची भूमिका, तर ही ऑफबीट कॉन्सेप्ट किंवा हे आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग मला फार महत्त्वाचं वाटलं. कारण आजकालच्या लोकांपर्यंत हे पोहोचण्याची गरज आहे की शेजारी उभा असलेला पॉश, वेल ड्रेस्ड आणि कदाचित एक हाय प्रोफाईल माणूस हा आतून चांगला असेलच याची गॅरंटी तुम्ही त्याच्या रूपावर देऊ शकत नाही. वेळाच त्याच्या जागी कदाचित एखादी स्लीपर घातलेली नॉर्मल कपड्यातली अत्यंत साधी दाढी वाढलेली अशी व्यक्तीसुद्धा ही अत्यंत चांगली संत वागणुकीची असू शकते. सो दॅट वॉज द थॉट. अमेझिंग अमेझिंग. आणि व्हॉट यू सेड इज राईट की लोकांना इमेज ब्रेक करायची भीती वाटते. आणि लेट मी टेल यू की सिम्बामध्ये जे म्हणजे सोनू सूदचे तुम्ही दोघं भाऊ दाखवलात पण लक्षात तुम्ही राहिला. अँड इट्स अ फॅक्ट, वी रिमेंबर हिम ॲज सोनू सूज ब्रदर अँड दॅट ॲक्टर. म्हणजे ॲग्रेशन चेहऱ्यावर दाखवले. इट वॉज अ टोटल चेंज ओव्हर फ्रॉम वॉट इमेज यू हॅव बिल्ड. आणि आय वुड ऑल्सो लाईक टू टेक दिस ऑपॉर्च्युनिटी टू थँक आदित्य फॉर हेल्पिंग अस इन ऑर्गनायझिंग ऑल दिस. आमच्याच सोसायटीचा रेसिडेंट पण असल्यामुळे आम्हाला थोडा एक ॲडव्हान्टेज मिळतो. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. थँक्यू ऑल. थँक्यू सो मच. परत एकदा